शांत राहा बरं का. माय घरात पेटायला कामा नये. माईला राग येऊ नये आणि माईला राग येईल असं कोणी घरात वागू पण नाही. त्या क्रोधाने पूर्ण विश्वाला जाळायला चालू केलं. देव भयकंपित झाले आणि सगळे देव भगवंताला प्रार्थना केली, आमच्याकडून चूक झाली. त्यावेळेला भगवती म्हणते, तुमची चूक झाली हे मला मान्य आहे, पण माझा पुत्र गेला त्याचं काय. त्यावेळेला सगळे देव म्हणतात, देवा काही करा, गणेशाला जन्मदान द्या, जीवदान द्या. देवांच्या शब्दाला होकार देतात, पण याला उठवणार कसं. आता मुंडकं तर बाजूला पडलेलं आहे, ते जीर्ण झाले, ते अपवित्र झाले, ते आता होऊ शकत नाही. करावं काय. त्यावेळेला सगळ्यांच्या विचारातून पृथ्वीच्या उत्तर दिशेला विष्णूजी आपलं सुदर्शन सोडतात आणि जे पहिला प्राणी मिळेल त्याचं मुख घेऊन या म्हणून सांगतात. त्यावेळेला एक दाताचा म्हणजे एकदंत म्हणतात. आता एक दाताचा छोटा गण त्याला दिसला आणि त्याचं शिर घेऊन कैलासावरती येण्यात आलं आणि ते शिर महामृत्यूंजय मंत्रातून अमृत तत्वातून त्याला स्थापन करण्यात आलं किंवा त्याला त्याच्या शरीरावरती बसवण्यात आलं. कुठलंही कार्य करत असताना महामृत्युंजय मंत्राचा उच्चार करत जा, जमत असेल तर. आणि महामृत्युंजय हा जो मंत्र आहे हा मृत्यूवर विजय पावणारा मंत्र आहे. लक्षात घ्या, असा कुठलाच जगात मंत्र नाही जो मृत्यूवर विजय प्राप्त करून देणारा असेल. पण भगवान परशुराचा एक मंत्र आहे जो मृत्यूवर काळावर सुद्धा विजय प्राप्त करून देतो आणि तो दैत्यांच्या गुरु शुक्राचार्यांनी मिळाला होता, म्हणून तो दैत्यांना नेहमी उठवत असे. त्याची कथा एक वेगळी आहे. महामृत्युंजय मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्